नमस्कार, मी स्वप्नील रामकृष्ण राणे, एसआस ग्रुप ट्युशनचा डायरेक्टर। 1996 सालापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। विजय क्रीडा मंडळाबद्दल सांगायचं म्हणालं तर माझा अर्धा जन्म तर इकडे भांडूपमध्येच गेला आणि विजय क्रीडा मंडळामध्ये एक दिवशी असंच मी चांगलं गायचो म्हणून मला कासले दादांनी इकडे गायला बोलवलं। त्यावेळी मला विजय क्रीडा मंडळाबद्दल माहिती झाली। मंडळ का असतं, समाजसेवा का असते, त्यावेळी एवढं काय माहिती नव्हतं। पण जेव्हा मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत झालो आणि तेव्हा मला कळायला लागलं की समाजकारण काय असतं, राजकारण काय असतं। तेव्हा ह्या सर्व गोष्टींपासून जरासं लांबच राहायचो। समाजकारण करायचो, पण समाजकारण समाजसेवा करताना आपण आपलं क्षेत्र जे असतं ते कसं असतं, मर्यादित असतं। तर तरी मी शोधायचो आपल्यासारखं कोण काम करायचं। तर अशा वेळी मी ऐकून होतो की हे अशी एक व्यक्ती आहे विजय क्रीडा मंडळाची, ज्यांनी आपलं सर्व आयुष्य आहे ते समाजकारणासाठी वेचलं आहे आणि स्वतःला वाहून दिलेलं आहे। तर माझी अशी एक इच्छा होती की त्यांना भेटावं असं। तर अचानक असं एक दिवशी ती वेळ आलीच, मला कासले दादांना भेटायला मिळालं आणि त्यावेळी त्या व्यक्तीमध्ये जो माझा विश्वास त्यांनी जो माझा विश्वास संपादन केला तेव्हापासून मी कासले दादांचाच झालो। समाजकारण आणि राजकारण म्हणायला गेलं तर राजकारण मी भांडूपचं खूप पाहिलेलं आहे आणि एक शिक्षण क्षेत्रात असल्याकारणाने आम्ही जरा त्याच्यापासून जरासं लांबच असतो। राजकारण करत असताना समाजकारण करणारी लोकंसुद्धा पाहिलेली आहेत आणि पण समाजकारण करत असताना राजकारण करणारी लोकं मी खूप कमी पाहिलेली आहेत। तर जेव्हा मी ऐकलं की कासले दादासुद्धा इच्छुक आहेत नगरसेवक पदासाठी, तेव्हा मी स्वतःहून मी अजूनपर्यंत कुठच्याही कार्याची अशी मी त्यांच्या मागून, सगळे मला ओळखतात, सगळे मला मदत करतात, सगळे पक्षातली लोकं, पण मी कधी असा होऊन त्यांच्या प्रसारासाठी गेलेलो नाही। पण कासले दादांनी जेव्हा हाक मारली, त्यांनी साथ दिली, त्यावेळी मी ठरवलं की ही साथ नाही आहे, ही त्यांनी आपल्याला एका ओळखीच्या माणसाला घातलेली एक हाक मारलेली आहे आणि आपण जर ह्यावेळी त्यांची साथ दिली नाही तर राजकारणामधला आपला एक हिरा, समाजकारणामध्ये आपण ज्या माणसाला आपण निवडून देऊ शकतो तो आपण मिस करणार आहोत असं माझ्या मनात इच्छा आली। आणि मी लगेच कासले दादांच्या मीटिंगमध्ये आलो आणि म्हणालो की कासले दादा तुम्ही उभे राहा नगरसेवक पदासाठी, मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे। तर कासले दादांबद्दल मला खूप माहिती आहे, तसं म्हणायला गेलं तर एकदम स्वच्छ व्यक्ती, शिकलेली व्यक्ती, त्यांच्याबद्दल काय बोलावं ते तितकंच कमी। मी जे त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल इतर लोक जे तुम्हाला सांगतील त्यांच्याबद्दल ह्या विभागातली आणि इतर विभागातली ते ऐकून तुम्ही म्हणाल की आमची जी माहिती आहे कासले दादांबद्दल ती खूपच कमी आहे। त्या व्यक्तीबद्दल आपण काय जाणून घेणार, ती व्यक्तीच श्रेष्ठ आहे। आणि मला असं वाटतं शिक्षक म्हणून आम्ही एसआस ग्रुपच्या माध्यमातून आता माझ्या क्लासमध्ये 1000 पालक आहेत, मुलं आहे, विद्यार्थी आहेत, 1000 विद्यार्थी आहेत सॉरी। पण मला एक शिक्षक म्हणून असं वाटतं की जर आपल्याला भांडूपचा कायापालट करायचा आहे, किंबहुना आपल्या वार्डाचं जर कायापालट करायचं आहे तर कासले दादांना देयर इज नो ऑल्टरनेटिव्ह। तर माझं ही बाईट ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक मित्रांना, प्रत्येक नागरिकाला ही माझी विनंती आहे, माझी सुद्धा साथ आहे की तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला ह्या पदासाठी निवडून द्यावं। आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना राजकारणात पाहिलं आहे, पण राजकारण करून समाजकारण करणारी माणसं पाहिली आहेत। पहिल्यांदा तुम्ही समाजकारण करून राजकारण करणाऱ्या एका माणसाला निवडून द्या, बघा भांडूप बदलेल आणि नक्कीच बदलेल। शिक्षण क्षेत्रात विजय क्रीडा मंडळाचं कार्य म्हणायला गेलं तर अद्वितीय आहे। जे मोफत पुस्तक वाटप म्हणा किंवा विद्यार्थी दत्तक योजना म्हणा, MSCIT म्हणा, गरजू मुलांना स्कॉलरशिप देणं म्हणा, शिक्षण क्षेत्रामध्ये मला जेव्हा कळलं की कासले दादा अशी मदत करतात त्यावेळी मी मुलांना त्यांच्याकडे घेऊन गेलो, गरजू मुलांना, आणि खरंच म्हणजे कुठचीही अपेक्षा न करता ज्या माणसाने समाजकारणासाठी स्वतःला वाहून दिलेलं अशी ही पहिलीच व्यक्ती मी पाहिलेली आहे की ज्या मुलांना खरंच गरज आहे, ज्यांच्याकडे खरंच पैसे नाही आहेत, ते काहीच करू शकत नाहीत, अशा मुलांना सांगतात, त्यांच्या पाठीवर हात टाकतात आणि त्यांच्यावर एक आशीर्वाद असतो विजय क्रीडा मंडळाचा किंबहुना कासले दादांचा की तू पुढे जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। समर्थ म्हणतात, पण मला तर त्यांच्यामध्येच देव दिसतो की एका विद्यार्थ्याला, गरजू विद्यार्थ्यांना आपण पुस्तकं तर खूप वाटतो, आपण बाकी सर्व गोष्टी घेतो, पण त्यांचा फॉलोअप करणं,
तो मुलगा खरंच काय करतोय. तर ह्या विभागामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे काम केलेलं आहे ते कदाचित कोणाला माहिती नसेल, पण माझ्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगतो की गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणा, त्यांना स्कॉलरशिप देणं म्हणा, ज्यांचे वडील हरपले आहेत त्यांना एक फुकट फ्रीमध्ये MSCIT म्हणा, असे खूप उपक्रम कासलेदादांनी राबवलेले आहेत. म्हणून माझ्या मते तरी एक स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तीला आज आपल्याकडे एक आपली अशी वेळ आलेली आहे आपल्याकडे की आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला एका स्वच्छ प्रतिमा असलेल्या शिकलेल्या माणसाला, ज्याला माणसांची नाळ कळते, ज्याला माणसाचे मन कळतात, ज्यांना आपुलकीने माणसं ज्याच्याकडे जाऊ शकतात, कासलेदादा हा माझा प्रॉब्लेम, आणि त्यांच्याकडनं कधीही तुम्हाला नकार मिळणार नाही, तुम्हाला कधी होकारच मिळणार, ते तुम्हाला कधीही मदत करतील, कुठचीही मदत असून ते नाही मिळणार नाही, उद्या या असं सुद्धा ते कधीही म्हणणार नाहीत. अशी जर व्यक्ती राजकारणात आली तर खरंच मला वाटतं की राजकारण बदलेल आणि त्याच्यामध्ये समाजकारण येईल आणि समाजाचा विचार करणारा हा माणूस आपल्याला भेटावा अशी माझी इच्छा आहे. मी SR's ग्रुप ट्युशनचं स्वप्नील राणे स्वतःहून त्यांना खूप मदत करणार आहे आणि प्रयत्न करणार आहे की ते ह्या निवडणुकीमध्ये निवडूनच येतील. तुम्हीसुद्धा असाच प्रयत्न करावा आणि एक चांगला माणूस निवडून द्यावा ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.